नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कलियुगामध्ये नामस्मरण का करावे तर त्याच्याबद्दलच आजची माहिती घेणार आहोत. तर बघा, आपण नामस्मरण का करावे, या कलियुगामध्ये काय एवढी साधना करणं गरजेचं आहे, का महत्त्वाचं आहे. आपण बघा तर आपल्या कलियुगामध्ये माणसाकडे तर पैसा आहे, साधन आहे, पण मनशांती नाही. घरात सुखसोयी आहेत पण मनात समाधान नाही. आणि अशा या काळात एकच गोष्ट माणसाला वाचवू शकते, ते म्हणजे आपण ईश्वरांचे नामस्मरण करणे. बघा, प्रश्न खूप जणांना पडला असेल की कलियुगात नामस्मरण करण्याचं इतकं महत्त्व काय आहे. चला तर आज अत्यंत सुंदर आणि सोपं उत्तर जाणून घेऊया. तर बघा, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सतयुगात तप, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात पूजा अर्चा आणि कलियुगात फक्त भगवंताचे नाम जर हेच सर्वात मोठं साधन आहे. कारण कलियुगात माणसाचं मन खूप चंचल झालं आहे. मनात सतत भीती, चिंता, ताण, राग, मत्सर, लोभ आणि नकारात्मकता विचार येत असतात. त्याच्यामुळे अशा वेळी आपण तपस्या आणि कठोर साधना किंवा दीर्घ उपासना आपण प्रत्येकाला शक्य नसते. तर बघा, आपण नेहमी बघा आपल्या जी काही म्हणजे तुम्ही काही देवाची पूजा करता, कोणत्या म्हणजे कोणी बघा राम भक्त, कोणी आपल्या हनुमान भक्त असतं, कोणी महादेवाची पूजा करतं, कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतं, कोणी गजानन महाराजांची सेवा करतं, कोणी बघा आपले जे काही साईबाबा आहेत तर ते पण त्यांची पण सेवा कोणी करतं. तर त्यांचं नामस्मरण नक्की करायचं आहे आणि ते कधीही कुठेही करू शकता. बघा, नामस्मरण मात्र कधी आपल्याला कुठले बंधन नसतं. आपण कोणत्याही वेळेत आपण कधीही नामस्मरण करू शकतो. बघा, नामस्मरण केलेले मन हळूहळू शांत होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंतांशी आपला अदृश्य संबंध मजबूत होतो. म्हणजेच आपण भगवंतांच्या सानिध्यात लवकरच आपण जात असतो. जिथे नाम असतं ना, तिथे देवाचा वास असतो. जिथे देवाचा वास असतो तिथे संकट कमी होतात, मार्ग सापडतो आणि मनाला आधार मिळतो. बघा, आपण जेव्हा अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मनाला शांती नाही, काम होत नाही, घरात सतत वाद होतात, अशा वेळी देव आपल्याला एकच सोपा मार्ग आपल्याला हे करतो, त्याचा नावाचा धरून आपण नामस्मरण करणे म्हणजे एकच सोपा मार्ग आहे. तर तेच आपलं औषध आहे, तेच आपलं संरक्षण आहेत. त्यामुळे आपण या कलियुगामध्ये सर्वात सोपं मोक्षद्वार म्हणजे आपण बघा, आपण सध्या तर प्रॅक्टिकल विचार केला तर आपण दररोज सकाळी उठल्यानंतर फ्रेश वातावरण सकाळी असतं, जेव्हा आपण बघा सात्विक लहरी खूप जास्त छान असतात. त्याच्यामुळे जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही 108 वेळेस जर जप करता, बघा श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय जे काही तुम्ही मंत्र म्हणताना, तर त्याचं खरंच खूप आपल्याला म्हणजे सकारात्मकता राहते आपल्या आणि दिवस खूप चांगला जातो. त्याच्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. बघा, काम करताना, चालताना, स्वयंपाक करताना किंवा प्रवासात आपण कधीही तुम्ही नामस्मरण करू शकतो आणि हे नियमित ठेवायचं आहे. त्याच्यामुळे दिवसामध्ये तुम्हाला कधीच मनातला फरक बघा लगेच जाणवू शकते. बघा, आपली कलियुगात नामस्मरण हे सर्वात सोपं, सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली साधन आहे. ज्यांच्या ओठावर नाम असते त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू शांती, शक्ती, कृपा होऊ लागते. आजपासून संकल्प करा आणि दररोज थोडा वेळ तरी नामस्मरण नक्की करायचं आहे. कलियुगामध्ये नामस्मरण करण्याचे खरंच खूप फायदे आहेत. बघा, सर्वात सोपं म्हणजे काय तर कठीण तपस्या किंवा यज्ञापेक्षा नाम घेणे अतिशय सोपे असते. मनाचे शुद्धीकरण. बघा, नामस्मरणामुळे आपल्या मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. आपली मानसिक शांती. बघा, तणावाच्या काळात या नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळतो आणि याला बंधनमुक्त म्हणजेच आपल्याला याला कुठलेच बंधन नसते. यासाठी वेळ, काळ किंवा जागेची कोणतीही कडक नियम नाही आहेत. तर आणि पापमुक्ती म्हणजे श्रद्धेने घेतलेलं नाम आणि संचित पापाचा नाश करतो. म्हणजेच ईश्वराशी जोडलं जातं. तर ईश्वरांच्या सानिध्यात राहण्याची आपण बघा सानिध्यात राहतो आणि आपले बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप छान सेवा करतो. तेव्हा आपली सेवा ही आपले महाराजांच्या चरणी नक्की जाते आणि आपल्या अपार कृपा नक्की देवतांचा, ईश्वरांचा राहतो. त्यामुळे कलियुगात नाम हाच तारण्याचा एकमेव प्रभावी आधार आहे. त्यामुळे हे फायदे नक्कीच आहेत. तर त्याच्यामुळे आपण या कलियुगामध्ये नामस्मरण जरी तुम्ही केलात ना, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे. तर त्याच्यामुळे हे कलियुगात नामस्मरण करणे का महत्त्वाचं आहे, याचं खूप छान उत्तर आहे. तर ते
श्री स्वामी समर्थ महाराजांनीही दिलेला आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्ही नामस्मरण कोणत्या देवी देवतांचं करता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.